श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर दीप अमावस्येला दिव्यांची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कशी करावी, त्याचबरोबर घरातील मुलांचं औक्षण का करावं, अगदी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर 12 ऑगस्ट 2026 या दिवशी आहे दीप अमावस्या, जिला आपण आषाढ अमावस्या म्हणून सुद्धा साजरी करतो. तर या दिवशी दिव्यांची पूजा बघा, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते, पूजा केली जाते. दिव्यांच्या प्रकाशानं नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते. दीप अमावस्येच्या अशा बघा पूजनानं आर्थिक लाभ मिळतो. या दिवशी दिव्यांची अशी पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं. दिव्यांची ही पूजा पितरांच्या शांतीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे, ज्यामुळे घरामध्ये बघा स्वच्छता आणि पवित्रता टिकून राहते. तर बघा, या दिवशी म्हणजेच दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन कसं करायचं, त्यानंतर दिव्यांची ही जी पूजा आहे, ही दिव्यांची बघा आरती जी आहे ती म्हटल्याशिवाय अजिबात पूजा पूर्ण होत नाही. बघा, तुम्हाला जर आरती येत नसेल, तुम्ही यूट्यूबला लावूनही तुम्ही श्रवण करू शकता. आपल्या स्वामी कृपा चॅनलवर बघा अपलोड केलेली आहे दिव्यांची आरती म्हणून, तर ती तुम्ही लावून आरती करू शकता. तर बघा, ही दिव्यांची जी नामावली आहे, ही दिव्यांची आरती आहे, दिव्यांची पूजा त्यानं पूर्ण होत नाही, त्यामुळे ही आवर्जून तुम्हाला म्हणायची आहे. अगदी साधी सोपी दिव्यांची आरती आहे. तर बघा, विधिवत पूजा कशी करायची. यानंतर या दिवशी घरातल्या सगळे मुलगा असो मुलगी असो, लहान मुलांचं औक्षण करायचं आहे. ते का करायचं त्याची देखील माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आषाढ अमावस्या म्हणजेच काय, तर बघा, अमावस्या म्हणजेच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो. श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. तर या दिवशी बघा, आपण दिव्यांची पूजा, आपल्या घरात जे काही दिवे आहेत, मग लहान मोठे लांबण दिवे, जे कुठले दिवे आहेत ते स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी म्हणजेच अमावस्येचा दिवस हा शुभ दिवशी चुकूनही तुम्हाला मांसाहार वगैरे करायचा नाही, व्यसन करायचं नाही. ही चूक अजिबात करू नका. बघा, तुम्हाला या दिवशी मांसाहार वर्ज्य करायचा आहे, व्यसन देखील बघा करायचं नाही. अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचा दिवस असतो. म्हणून बघा, दिवाळीतली जी अमावस्या येते ती लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचं स्वागत करत असतो. त्या दिवशी देखील अमावस्या असते. त्याचप्रमाणे बघा, ही जरी दीप अमावस्या आहे तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करायची ही अमावस्या आहे. तर चुकूनही या दिवशी मांसाहार करू नका. तर बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ सुंदर करायचं आहे. मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ करायचा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं देवघर जे आहे त्यापासून खालपर्यंत सगळं स्वच्छ करून घ्यायचं. छोटे मोठे जे काही तुमचे दिवे आहेत ते धुवून स्वच्छ करून आदल्या दिवशी तुम्ही ठेवले तरीही चालतील, कारण ही दिव्यांची अमावस्या आहे. तर त्यामुळे दिव्यांना जास्त महत्त्व आहे. घासून पुसून हे दिवे स्वच्छ ठेवायचे आहे. आणि तुमच्या परंपरेनुसार बघा, जे कुठले तुमच्याकडे दिवे असतील, दगडाचा दिवा असेल, मातीचा दिवा असेल, पंचधातूचा दिवा असेल, अगदी सोनं चांदी कुठलाही दिवा असो, सगळे दिवे तुम्हाला स्वच्छ घासून काढायचे आहे. घासून पुसून त्या पूजेमध्ये या दिवशी ठेवायचे आहे. ही पूजेची जी बघा मांडणी आहे ती अगदी तुम्ही बघा, एक पाट किंवा चौरंग घ्या आणि त्याच्यावर एक लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे जे आहेत त्यावर व्यवस्थित मांडायचे आहेत. बघा, त्याचबरोबर तुम्ही सकाळी मांडा तरीही चालेल किंवा सायंकाळी. तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी जर तुम्ही मांडलं तर भरपूर तेल टाका, की जेणेकरून दिवसभर ते दिवे जे आहेत ते तेवत राहतील. बघा, आणि सायंकाळी आपल्याला परत हे दिवे प्रज्वलित करायचे आहे, जरी दिवे गेले तरी, कारण अमावस्येच्या दिवशी संध्याकाळचा काळ हा महत्त्वाचा मानला जातो.
तुम्ही संध्याकाळी परत बघा सगळे दिवे प्रज्वलित करा आणि दिवसभर ही मांडणी तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे. तर बघा आता चौरंग घ्या किंवा पाट घ्या, जे तुमच्याकडे असेल त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे. छान रांगोळी काढायची आहे. आता तुम्ही तुमच्या देवघराच्या जवळ आजूबाजूला जागा असेल तर तिथे मांडू शकता. बघा जिथे जागा आहे तिथे तुम्हाला ही छान अशी व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. आता बघा जेवढे दिवे आहेत ते पूजेसाठी तुम्हाला ते काढायचे आहे, ते त्यावर ठेवायचे आहे. मग बघा त्यानंतर दगडाचा दिवा, कणकेचा दिवा हे सगळे आपण ठेवू शकतो. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. पाटावर वस्त्र अंथरायचं. प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. हळद कुंकू देखील अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ते दिवे ठेवायचे आहे. फुलांच्या पाकळ्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. दिवा असाच खाली ठेवू नका. दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन द्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा त्या ठिकाणी अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा सर्व दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू फुलं अक्षता अर्पण करून घ्यायची आहे. 2 वात करून 1 वात जी आहे ती बनवून त्याची वाती तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे. बघा तर अशा पद्धतीने हे दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणकेचे दिवे देखील तुम्हाला बनवून घ्यायचे आहे. आता कणकेचे दिवे जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा त्या कणकेमध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाही. बघा तुम्हाला म्हणजे मीठ टाकायचं नाही. फक्त कणकेचे तुम्हाला दिवे जे आहेत ते तुम्हाला दिवे बनवून घ्यायचे आहे. आता बघा तुम्ही 5 किंवा 7 दिवे बनवून घेऊ शकता आणि ह्या दिव्यांमध्ये तुम्हाला बघा तेल टाकलं तरीही चालेल किंवा तूप टाकलं तर अतिशय उत्तम. नसेल तर तुम्ही तेल देखील टाकू शकता, काहीच हरकत नाही. 2 वातींची मिळून 1 वात अशा पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे. आणि त्यामध्ये बघा सगळ्यात दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो पूर्वेकडे येईल असे दिवे ठेवायचे आहे. पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आलं तरीही चालेल, पण जमल्यास पूर्वेकडेच येईल या पद्धतीने ठेवायचं आहे. दक्षिणेला या पूजेचं म्हणजेच पूजेमध्ये जे दिवे आहे त्याचं तोंड येणार नाही याची मात्र बघा आवर्जून काळजी घ्या. दक्षिणेला आपल्याला या दिवशी दिवा लावायचा आहे, तो वेगळा उपाय आहे. पण या पूजेमधले जे दिवे आहेत ते बघा त्यांचं तोंड जे आहे म्हणजे त्या दिव्यांच्या वाती ह्या दक्षिणेला येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. हे सगळे दिवे जे आहे ते प्रज्वलित करून घ्यायचे. हे बघा प्रज्वलित करून झाल्यानंतर सगळ्या दिव्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. प्रत्येक दिव्याला सेपरेट बघा छान पूजा करून घ्या. प्रत्येक दिव्याला हळद कुंकू व्यवस्थित अर्पण करायचं. फुलं अर्पण करायची आहेत. फुलांसोबत बघा प्रत्येक दिव्याला आपल्याला आघाड्याचं एक तरी पान किंवा आघाडा दुर्वा जे आहे ते देखील अर्पण करायचं आहे. तर बघा आता श्रावण सुरू होणार आहे. आघाडा म्हणजे बहुतेक असतोच, तर आघाडा मिळाला तर किमान दुर्वा तरी आवर्जून अर्पण करायचे आहे. आणि अशा पद्धतीने भरपूर बघा हे दिवे जे आहेत ते त्यांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर तुमच्या घरात बघा तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून दूध साखर ठेवू शकता, लाया बत्तासेही ठेवू शकता, फळांचा देखील नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. तर नैवेद्याचं तिथे तुम्हाला पाणी आणि नैवेद्य ठेवायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरातील जी काही लहान मुलं आहेत बघा, मग ती लहान मुलं म्हणजे त्यांना तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे. त्या मुलाचं तोंड देखील दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला त्या मुलाला बसवायचं आहे. आणि त्या मुलाचं देखील या दिवशी औक्षण आवर्जून करायचं आहे. बघा एक पाट घ्या, ज्या पद्धतीने आपण वाढदिवसाच्या दिवशी करतो त्या पद्धतीने चौरंग किंवा पाटावर त्याला बसवा. हळद कुंकू अक्षता त्याच्या कपाळाला लावा, ओवाळायचं आहे. त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्याच्या तोंडामध्ये तुम्ही खायला द्यायचं आहे आणि त्याचं औक्षण करायचं आहे. बघा मुली किंवा मुलं जे काही आहेत ते आपले वंशाचे दिवे असतात. मुली वंशाच्या पंथी असतात, तर मुलं ही वंशाचे दिवे असतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी बघा घरातल्या मुलीची सुद्धा पूजा करायची आहे. सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची की हे देवा, माझ्याकडून यथाशक्तीनं मी ही जी काही साध्या भोळ्या पद्धतीनं मनानं पूजा केलेली आहे यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा अशी प्रार्थना करायची.
आणि त्यानंतर बघा ही सर्व पूजा झाल्यानंतर तुम्हाला आरती देखील करायची आहे. बघा आरती केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे बघा आरती तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्हाला ती म्हणायची आहे. पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे. जी काही फुलं वगैरे असतील ती निर्मल्यामध्ये टाकायची आहे. जो काही नैवेद्य अर्पण केलेला असेल तो प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. आणि दिवे जे आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ धुवून तुम्हाला त्या जागेवर ठेवून द्यायचे आहे. त्याचबरोबर बघा कणकेचे जे दिवे आहेत ते देखील ते दिवे तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. नाही तर बघा व्यवस्थित स्वच्छ जागेवर तुम्ही ठेवून द्यायचे आहेत. त्याचबरोबर जे काही मातीचे दिवे आहेत, ज्या काही पणत्या त्या आहेत त्या व्यवस्थित स्वच्छ पुसून तुम्ही व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून बघा पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख, आनंद, समृद्धी भरभरून येतं आणि वाईट गोष्टी, नकारात्मक गोष्टी यांचा नाश होत असतो. आपल्या आयुष्यातला अंधार निघून जातो. तर ही पूजा केल्यानं आपल्या आयुष्यातील बघा जे काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन घरामध्ये सुख, समृद्धी, भरभराट होत असते. आपल्या मुलांची, आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. श्री स्वामी समर्थ.